सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ असून तुम्ही नोकरीसाठी केलेले प्रयत्न फळास येतील आणि योग्य संधी तुम्हाला मिळेल. मात्र उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणं आवश्यक आहे, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकट येऊ शकतं. नवीन नोकरी किंवा कामाचा विचार जर तुम्ही करत असाल तर ती संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय तुम्ही घाईघाईमध्ये घेऊ नका, नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्यांनी जोडीदाराची ओळख कुटुंबियांशी करून द्यावी. कुटुंबीय नक्कीच त्या जोडीदाराला स्वीकारतील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यापाराशी संबंधित नवीन योजना जर तुम्ही आखत असाल तर आज ती यशस्वीपणे पूर्ण होईल आणि एक चांगला लाभ तुम्हाला मिळेल. एखादा जुना मित्र आज तुमच्या मदतीसाठी पुढे येईल, मात्र रोजच्या धावपळीकडे तुम्ही तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. थोडीशीही तब्येतीची तक्रार वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कौटुंबिक व्यवसायामध्ये आज तुम्हाला तुमच्या मुलांची मदत होईल आणि त्यामुळे चांगला आर्थिक लाभ देखील होईल. प्रत्येक कामामध्ये जोडीदाराचं तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक प्रगतीसाठी केलेले तुमचे प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. ऑफिसमध्ये काही सहकाऱ्यांसोबत किरकोळ मतभेद तुमचे होऊ शकतात, परंतु त्यात मनावर घेण्यासारखं काही नाही. छोट्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिका. आप्तेष्ट नातेवाईक यांची तुम्हाला मदत होईल. ते तुम्हाला उत्तम साथ देतील. जर तुम्ही एखादी मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक अडचणी जाणवू शकतात. सासरच्या मंडळींपैकी एखाद्याशी तुमचा थोडासा वाद होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या व्यवसायासाठी थोडासा आव्हानात्मक असू शकतो, परंतु तुमच्या बुद्धिमत्तेनं आणि विनम्र वाणीनं तुम्ही परिस्थिती तुमच्या बाजूनं वळवू शकाल. नोकरी किंवा व्यवसायातील कामामध्ये भावाची मदत तुम्हाला उपयोगी ठरेल. आज आईकडनं तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. काही काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. संध्याकाळी जोडीदारासाठी एखादी सुंदर भेटवस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही एखाद्या जुन्या मित्रामुळे विनाकारण एखाद्या वादात अडकू शकता. जर तुम्ही दूरच्या प्रवासाची योजना आखत असाल तर ती यशस्वी होईल. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये प्रेम आणि विश्वास तुमचा आणखीन दृढ होत जाईल. संध्याकाळी तुमच्या वडिलांची तब्येत बिघडल्यानं थोडंसं तुम्हाला टेन्शन येईल, त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. भावंडांशी तुमचे नातेसंबंध अधिक मधुर होतील. शेजाऱ्यांसोबत कुठलाही वाद झाला तर त्यापासून दूर राहणं तुमच्यासाठी योग्य राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. शत्रूंची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे तुमच्यासाठी नवनवीन स्रोत तयार होतील, परंतु तब्येतीबद्दल तुम्ही सावध राहा, अन्यथा एक प्रकारचा मानसिक ताण वाढू शकतो. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्यांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा तुम्हाला पूर्ण सहयोग मिळेल आणि मुलांनी केलेल्या एखाद्या कार्यामुळे तुमचं मन देखील आनंदी होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची 108 वेळा जपमाळ करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या क्षेत्रामध्ये बदल करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील. मुलांकडनं काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राशी तुमची भेट होईल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. आज विरोधक तुमच्या विरोधात सक्रिय होतील, परंतु ते तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाहीत. आज तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी भेटवस्तू मिळू शकते. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल, त्यामुळे जे काम तुम्ही हाती घेणार त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंबामध्ये एखादं मंगल कार्य होऊ शकतं, ज्यावरती थोडासा खर्च होईल. एखादी प्रलंबित व्यावसायिक योजना आज पुढे सरकेल. सासरच्या मंडळींकडनं मान सन्मान मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. गुंतवणुकीशी संबंधित व्यवसाय आज थोडीशी धावपळ करू शकतो. मुलांच्या विवाहासंबंधी निर्णय घ्यायचा असल्यास कोणत्याही प्रकारची घाई करू नका. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्यांना अन्नदान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अधिक मेहनत घेणं आवश्यक आहे. कुटुंबातील जुन्या वादांचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो, परंतु आई वडिलांच्या सल्ल्यानं तो सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, अन्यथा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. ऑफिसमध्ये काही सहकारी तुमच्यासाठी पार्टीचं आयोजन करू शकतात. व्यवसायाची गती वाढवण्यासाठी तुम्ही वरिष्ठांचा सल्ला घेणं अत्यंत फायद्याचं आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रामध्ये कार्यरत लोकांसाठी अत्यंत यशस्वी ठरेल. दुपारी व्यापाराशी संबंधित एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते, ज्यासाठी थोडासा प्रवास देखील करावा लागू शकतो. भागीदारीमध्ये एखादी प्रलंबित डील पूर्ण होण्याची शक्यता आहे, जी भविष्यामध्ये मोठा फायदा देईल. मात्र पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. सासरच्या बाजूने आलेल्या अडचणी आज जोडीदाराच्या मदतीनं दूर होतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही मुलांमधील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात आज यशस्वी व्हाल. कला आणि सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी दिवस व्यस्त राहील, परंतु संध्याकाळी थोडासा थकवा जाणवेल. एखाद्या व्यक्तीच्या मदतीने अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, परंतु उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवणं गरजेचं आहे. घरातील लहान मुलं तुमच्याकडे काही मागणी करू शकतात. नोकरी किंवा व्यवसायामध्ये वादाची स्थिती निर्माण झाली तर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांच्या दर्शनाला जा आणि त्यांना तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळतील. पार्ट टाइम कामाचा जर तुम्ही विचार करत असाल तर त्यासाठी देखील तुम्हाला वेळ मिळेल. वडीलधाऱ्यांच्या मदतीने संपत्तीविषयक लाभ तुम्हाला होणार आहेत. व्यवसायासाठी तुमचा प्रवासही घडेल, मात्र वडिलांचा डोळ्यांचा आजार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची काळजी घ्या. समाजकार्यामध्ये सहभागी झाल्यानं तुमचं मन आनंदी होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.